is the finest finding of the Buddha, how to live sorrow-free, how to live stress-free, how to live anxiety-free. So, Mr. and Mrs. Gaikwad, they are going to start the new Sankalpa. So Buddha say, come to me. I will show you the way how to establish inner peace and harmony for day-to-day life. इथे कोणताच तणाव नको, इथे कोणताच स्ट्रेस नको, इथे कोणत्याच प्रकारची नकारात्मकता नको. आगंतुक येणारे अनेक लोक काही क्षणभर जरी इथे आले तरी इथून जाता जाता त्यांना शांती मिळू दे, समाधान मिळू दे. आपल्या हातून जी जी सेवा आपण इथे करणार आहोत ती अनंत तृप्त रूपाने त्यांना मिळू दे. याचाच अर्थ ज्यात माझं सुख आहे त्यातला एक अंश मी दुसऱ्यांना सुद्धा देत राहील. या निसर्गातलं सर्वात मोठं विथ फुल ऑफ कम्पॅशन माइंड आय हॅव टू रेज माय पॉझिटिव्ह एनर्जी फॉर अदर्स. म्हणून आपण जेव्हा दुसऱ्यांच्या मंगलमैत्रीचा विचार करतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा निसर्ग अनंत रूपाची आध्यात्मिक मंगलमैत्री स्थापित करते. तेच बुद्ध वचन आज आपल्या सर्वांना लाभावे म्हणून या घरातील ज्यांना इमिजिएट फॅमिली मेंबर म्हणूया आदरणीय यजमान सिद्धार्थ सर गायकवाड, आयुष्यमान आरती आणि त्यांचे चिरंजीव आयुष्यमान सम्य, या तिघांसाठी सुद्धा आज विशेष रूपाने आपण सर्वजण या माघ पौर्णिमेची मंगलमैत्री देऊया, आशीर्वाद देऊया, शुभेच्छा देऊया आणि इथून उद्याचा दिवस, उद्याची सकाळ, उद्याचा प्रवास अत्यंत सकारात्मक रूपाने होऊ दे. मी मागच्याच वेळेला असं मी म्हटलं होतं की जेव्हा एखादा आपली माणसं व्यवसायात जातात, बऱ्याच वेळेला व्यवसायात तेवढं यश मिळत नाही, व्यवसायात लोक टिकतही नाही. जर आपल्यासारखी तरुण मंडळी इतकं सुंदर काम करत आहे आणि इथून पुढे आणि पुढे जातात. मागच्या वेळेला आलो एक सेंटर, आज आलो दुसरं सेंटर, मला वाटते अजून एकदा मला 2 वर्षांनी बोलवा, तिसऱ्या सेंटरचं सुद्धा इनॉग्रेशन करा आणि ही युनिट 1 युनिट 2 पुढे पुढे जाऊ दे, प्रमाणे संकल्पित होऊ दे. उदात्त मंगलमैत्री तथागताच्या शील